राज्यात पालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, नागपूर, जळगावसह अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप झालाय। कोणत्या ठिकाणी काय प्रकार घडलाय पाहूया। डोंबिवलीतील शिवसेना भाजप हाणामारी प्रकरणाला नवं वळण लागलंय। आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे भाजप आक्रमक झाले। या पार्श्वभूमीवर डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरात भाजपकडनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मूक मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह 29 प्रभागातील सर्व भाजप उमेदवार आणि मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। कार्यकर्त्यांनी हातावर काळ्या फिती बांधून निषेध केला। या मारहाण प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जोरदार करण्यात आली। मंगळवारी रात्री 11:30-12च्या सुमारास पोलिसांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटलांना ताब्यात घेतलं। मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे दोघांनाही पोलिसांनी पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळताच उमेदवारांच्या कुटुंबियांनी आणि शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या बाहेर गोंधळ घातला। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंनी दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला। हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं, मला बाहेरून कळालं, मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला। सत्तेचा गैरउपयोग का करताय? तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होत्या अतिशय चुकीचे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची। कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहित नाही, कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहित नाही। प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरनं भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले। पैसे वाटपाचा आरोप करत दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। 4 जण जखमी झाले। भाजप उमेदवार आर्या नाटेकरांचे पती सोमनाथ नाटेकरांनी तक्रार केली। तक्रारीवरून शिवसेनेच्या 2 उमेदवारांसह 5 जणांवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं। रवी पाटील आणि नितीन पाटील रुग्णालयात असल्यामुळे पोलिसांनी अटक टाळली होती। मंगळवारी रात्री दोघांना अटक करत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं। त्यावेळेला दोघांची प्रकृती बिघडली। दरम्यान पैसे वाटप आणि मारहाण झालेल्या वॉर्ड क्रमांक 29 सुनील नगरमध्ये पोलिसांनी तगडा रूट मार्च काढला। सर्व प्रवेश मार्गांवरती नाकाबंदी असून होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक आणि फिरते पोलीस तैनात असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडेंनी दिली। संपूर्ण भागामध्ये जो आम्ही संवेदनशील भाग ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे, असे कल्याण डोंबिवली शहरामध्ये आपण 25 ठिकाणं जे आहेत ते संवेदनशील डिक्लेअर केले, त्यातलाच हा एक भाग आहे। या ठिकाणी पण आपण अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे। याच्यामध्ये SRPFचा प्लॅटून असेल, त्यानंतर अतिरिक्त पोलिसाची कुमक असेल, या ठिकाणी नेमलेले आहे। आणि त्याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट नेमलेले आहेत आणि सर्व एंट्री एक्झिट जे आहेत या भागामध्ये येणाऱ्या संवेदनशील भागामध्ये ते आपण क्लोज केलेले आहेत। जळगावात ममुराबाद नाका इथे स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली। एका कारमधून 29 लाखांची रक्कम, 3 किलो चांदी आणि 8 तोळे सोनं आढळून आलंय। जप्त केलेली रक्कम आणि मुद्देमाल बऱ्हाणपुरातील एका सराफा पेढीच्या मालकाचा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। जवळपास 29 लाख रोकड आणि काही सोने आणि चांदीचे दागिने सापडले। तो व्यापारी होता, बुराणपूर कडून आलेला होता आणि तो सध्या सगळा मुद्देमाल जिल्हा कोषागार विभागात जमा आहे। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडनं गंभीर आरोप करण्यात आलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंच्या सुनबाई तन्वी कातेंच्या प्रचारासाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांनी हा आरोप केलाय। मंगळवारी दुपारी खारदेव नगर चाळीत शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी पप्पू भाटी यांना पैसे वाटताना पोलिसांनी पकडलं। या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कारवाईची मागणी करण्यात आली। मात्र असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं म्हणत तुकाराम कातेंनी आरोप फेटाळले। पोलिसांनीच त्याला पकडलंय। ते बारीक अशी चुरगुळीची 1000-2000 रुपयाची गोळी करतायत, पाठून खिशातून पैसे काढतायत आणि सरळ आतमध्ये देतात। अशा प्रकारे हा फुटेज मिळालेला आहे। त्या दुसरे 2 आरोपी आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी पोलिसांनी तपासात घ्यावं आणि कायद्याने त्याची चौकशी व्हावी पोलिसी खाक्यामध्ये। नागपुरातील प्रभाग क्रमांक 14D मध्ये मंगळवारी रात्री काँग्रेसने दिया धोका असे पोस्टर वाटण्यात आले। काँग्रेसने दिया धोका असे पोस्टर वाटत असतानाचा सीसीटीव्ही काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आला। भाजपचे लोक या पोस्टरच्या आड पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजित झा यांनी केलाय, तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटलांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत। ऐसे लिफाफे बांट रहा है और इन लिफाफों में लोगों को पैसे दे रहा है। वो आज गिट्टी खदान में हमने खुद
उसे रंगे हाथ पकड़ा। मैं अजय पाटिल को चुनौती और चेतावनी देता हूं, तुम्हारे में जितनी हिम्मत और ताकत है लगा लो। तुम लोकतंत्र का मखौल बना रहे हो। जे आरोप अभिजित झाने केले, अभिजित झा हा रील बॉय आहे, अभिजित झा हारून राहिला आहे हे पाहून जोर जोराने ओरडून लोकांची दिशाभूल करून राहिला आहे। असा प्रकार आता तुमच्या त्या क्लिपमध्ये मी पाहिला। कुठेही पैसे वाटप दिसून नाही राहिलं, फक्त काहीतरी पोस्टरचं काहीतरी वाटणं चालू आहे। दरम्यान काँग्रेसकडून नागपुरातील गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। विवेक सिंग यांच्यावर गिट्टी खदान परिसरात पैसे आणि काँग्रेस विरोधातील पत्रकं वाटत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आलाय। नवी मुंबईतल्या वाशीच्या सेक्टर 9 इथल्या नूर मशीद परिसरात मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याची अफवा पसरली। या अफवेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली आणि शिवसेना तसंच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले। यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं। मात्र निवडणूक अधिकारी आणि वाशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता कोणत्याही गाडीमध्ये पैसे सापडले नसल्याचं स्पष्ट झालं। ही केवळ अफवा असल्याचं निष्पन्न झालं। सध्या परिसरातील गर्दी कमी होत असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे। अमरावतीच्या बेलपुरा परिसरात राजकीय वाद तापलाय। भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला। यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि आमनेसामने आले। आधी रॅली काढण्यावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते, तर आता पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून वाद वाढलेला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला।